शाळेत जायचो ना आम्ही. आमच्याकडे वॉटर बॉटल वगैरे काही नसायची. मधल्या सुट्टीत सगळे वरांड्यामध्ये हात न धुता खाली फरशीवर मांडी घालून बसायचे. एकमेकांच्या डब्यातलं मनसोक्त खायचे, खाली सांडलेलं वेचून घ्यायचे आणि शाळेच्या टाकीला असलेल्या गंजलेल्या लोखंडी नळाला तोंड लावून घटाघटा पाणी प्यायचे. मातीत कळकटून घरी आम्ही परतायचो. पण असं आजारी बिजारी पडल्याचं काय आठवत नाही बा. पाणी गोड लागायचं, फळांमध्ये गोडवा होता. म्हणजे टरबूज टरबुजासारखं लागायचं, बोर बोरासारखं लागायचं. आता बोर खाल्लं की सफरचंद खाल्ल्यासारखं वाटतं, टरबूज साखरेचं पाणी पिल्यासारखं वाटतं. मूळ चवी गेल्या कुठे? फुलांना सुद्धा सुवास असायचा. सायकलवर जाताना पारिजातक मोगरा आपोआप असा ओळखू यायचा सुवासामुळे. पाणी आता मचूळ लागतं, फळं गोड लागत नाही, हवेत गंध उरला नाही, सगळं कृत्रिम कृत्रिम झालं. हे एकाच कारणामुळे झालं असेल का? अनेक बदल झाले. एकत्र म्हणून जर सांगायचं तर पाण्यात जास्त क्लोरीन आहे, बोरवेल पाण्यामध्ये खारटपणा आहे, धातू आहेत, टीडीएस जास्त आहेत, आरोचं पाणी एकदम मिनरल्स काढून घेतलेलं असतं, टाकीत साठवलेलं पाणी असतं. मग पाणी मचूळ लागणार नाही तर काय? अक्षरशः काही ठिकाणी तर बेचव आणि कडू पण लागतं. फळांमध्ये गोडवा राहिला नाही. फळं नैसर्गिकरित्या झाडावर पिकवायचे पूर्वी. वाहतुकीसाठी आता कच्ची तोडली जातात, नंतर रसायनांनी पिकवली जातात. मग कशाला चव उरेल? हवेत गंध जाणवत नाही हो. ओलसर मातीचा सुगंध, पावसाचा गंध, झाडाचा वास, हे सगळं गेलं या प्रदूषणामुळे, धुळीमुळे, वाहनांच्या धुरामुळे, केमिकल वासामुळे. काय करायचं? नाकाची सूक्ष्म संवेदना सुद्धा हळूहळू बोथट होत चालली आहे. सगळं कृत्रिम वाटण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आजची शेती आणि उत्पादन व्यवस्था. पूर्वी शेती नैसर्गिक होती, आता रासायनिक बनली. पूर्वी देशी बिया होत्या, आता हायब्रिड बिया आहेत. मातीचा कस हा पूर्वी चांगला होता, आता जमिनीचा कस गेला. ताजं अन्न आणि साठवलेलं अन्न, विहिरीचं पाणी आणि प्रक्रिया केलेलं पाणी, ह्या सगळ्या गोष्टींमुळे शरीराची संवेदना सुद्धा कमी होते. जास्त मोबाईलचा वापर आहे, सतत ताणतणाव आहे, झोप कमी झालेली आहे, प्रोसेस्ड फूड आहे. कोरोना नंतर तर अनेकांची चव आणि वास सुद्धा बदललेला आहे. जिभेचे टेस्ट बड बोथट झालेले आहेत. नाकाची सूक्ष्म क्षमता ही कमी झालेली आहे. आता बघा बुवा, विचार करा, यातलं काय आणि किती आपल्या हातात आहे. ते बदल तरी निदान करूयात. या निसर्गाचा उपभोग हा खऱ्या अर्थानं घेता येण्यासाठी किमान प्रयत्न तर करूया.